वारी ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यामुळे सुरू झालेली परंपरा केवळ अध्यात्माशी संबंधित राहिली नाही, तर ती समाजाच्या रचनेत खोलवर रुजली. वारी म्हणजे चालणं, पण केवळ पायांनी नव्हे तर अंतःकरणानं. वारी ही केवळ चालणे नाही, ती विठोबाच्या भेटीसाठी चालणारी भक्तीची यात्रा आहे. अनेक किलोमीटर चालणारी ही वारी शरीराला दमवते खरी, पण मनाला एक विलक्षण ऊर्जा देते. अशाच एक माऊलीनं आज कोल्हापूर ते नंदवाड पायी चालत जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचा अनुभव काय होता हे जाणून घेऊया टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधी साक्षी दळवी यांच्याकडून. रामकृष्ण हरी. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. कोल्हापूर ते नंदवाड अशाच एक चालत येणाऱ्या भक्त आज आपल्याला भेटलेले आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा होता. नमस्कार काकी. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव अर्चना गुरुनाथ माळी. कोल्हापुरात तुम्ही कुठे राहता? कोल्हापुरात मी रंकाळ्यापाशी हे बोंद्र्यांच्या शेजारी राहतोय. तुम्ही किती वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड हा प्रवास करता? कोल्हापूर ते नंदवाळ मी नेहमी येतो, म्हणजे काय गाडीवरनं येतो आम्ही, एकादशीला रिक्षाने येतो. पण चालत मी 2 वेळा आलेले आहे आणि नेहमी मी पंढरपूरला जाते, पण कधी जमतंय कधी नाही. काही वर्षी आळंदीकडनं मी 4-5 वर्ष पूर्ण केलं. आणि इकडं म्हणजे आमची कुर्लीला बहीण जाते माझी, त्याने सगळे वारी चालवतात, मग ती सगळे घेऊन जातात. मग ती वर्षाला मी तिच्या बरोबर नेहमी 4-5 गावं 7-8 गावं जाते. काय काय वेळेला पूर्ण पण करते, पण कधी कधी योग कसा येईल तसं करते. मागच्या वेळेला मी आज तुम्ही का आलात म्हणजे कोल्हापूर ते नंदवाड? आज मला म्हणजे तिकडे जायला मिळालं नाही. गेलेत माझी बहीण वगैरे सगळे, पण मला जायला मिळालेलं नाही आहे. म्हणून माझं ते इच्छा झाली की नाही बाबा, इथं ते इकडे नंदवाळलाच आपण चालत जाऊ. मला कमीत हा प्रवास केला प्रवास केला. कमीत कमी मला 3 तास लागले. 12ला मी निघाले होते, 3 तास लागले इथं पण यायला. माझी इच्छा झाली यायची इकडे, बाबा तिकडे आपल्याला जायला भेटत नाही तर इकडे जाऊया आपण. कसं वाटला हा प्रवास? म्हणजे खूप छान वाटलं. एकटीच मी नामस्मरण करत आले. दोघी तिघींना विचारलं पण काही जणांना वेळ नव्हता, पण एकटीच धाडस केलं मी. तर एकटीच मी आले ते चालत धाडस करून. छान वाटलं, एकदम बरं वाटलं पांडुरंगाला भेटल्यानंतर.